शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उन्मेष पाटील यांच्या शिवसेनेमध्ये होणाऱ्या संभाव्य प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होती। उन्मेष पाटील हे कार्यकर्त्यांना फोन करून आपल्याला भाजप विरोधात काय करायचंय, काम करायचंय असं आवाहन करतायत। यावरनं भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे। उन्मेष पाटील यांच्या पक्षप्रवेशाला आमचा विरोध नाहीये, मात्र राज्यामध्ये भाजप आणि शिवसेना महायुती म्हणून एकत्र काम करत असताना मित्र पक्षाविरोधात काम करायचं आवाहन करणं योग्य नाहीये आणि याबद्दल आपली एकनाथ शिंदेंनी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी मंगेश चव्हाण यांनी केली आहे। हेलो सर एक सेकंड बघा। पठान भाई बोलो बोलो। उन्मेष बात कर रहा हूँ, उन्मेष पाटिल। आधार जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। 6 तारीख को अपने को साथ में जाना है, शिंदे साहब के नेतृत्व में प्रवेश करना है। ओके 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 दादा। तो सायगांव से एक गाड़ी 2 गाड़ी क्या चाहिए बोलो। हो हो अपना एजेंडा क्लियर है, बीजेपी के अगेंस्ट अपने को काम करना है। हो चलेगा दादा, कोई बात नहीं। ही वस्तुस्थिती आहे की त्यांचा प्रवेश केल्याने मला काही फरक पडणार नाही। ते आले गेले पक्षात त्यांनी त्यांचं काम करावं, परंतु ते करत असताना मुस्लिम कार्यकर्त्यांना चिथावून अशा पद्धतीने म्हणजे की ज्या पद्धतीने भाजपाच्या विरुद्ध भूमिका घ्यायची आहे, मला असं वाटतं की ह्या सगळ्या एकंदरीत ही भूमिका ही कुठेतरी युतीमध्ये मिठाचा खडा टाकणारी असेल। अशा पद्धतीचे वक्तव्य हे पक्षाच्या विचारधारेपासून वेगळीकडे घेण्यासाठीचे प्रयत्न आहेत असं मला वाटतं। सध्या आपण पाहतोय की उन्मेष पाटील हे पक्षप्रवेश करतायत आणि त्या पार्श्वभूमीवर एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे। या ऑडिओ क्लिपमध्ये ते आपल्या कार्यकर्त्यांशी बोलतायत आणि संवाद साधताना ते म्हणतायत की आपल्याला भाजप विरोधात काम करायचं आहे। तेव्हा हा अत्यंत खळबळजनक दावा त्यांनी केल्यानंतर भाजपकडनं सुद्धा या ऑडिओ क्लिप विषयी काही विधानं केली जात आहेत आणि ते विधान आपण आता पाहिलं। मात्र दरम्यान ही ऑडिओ क्लिप कितपत सत्य आहे हे अजून समोर आलेलं नाहीये, आपण त्याची पुष्टी करत नाही आहोत। मात्र उन्मेष पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करत भाजप विरोधात काम करत असतील